तुम्हाला दिलेल्याचे त्रासाचे सगळ्यांना माहिती. फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. मी सुद्धा अपमान पचवलेला माझ्यावर झालेला सुद्धा. सगळे हिशोब होणार, पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं. आजूबाजूला लक्ष असू द्या, पुन्हा एकदा सांगतोय, आजूबाजूला लक्ष असू द्या. स्वयंसेवक बना, रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा. कुणाची बंद पडली त्याला मदत करू लागा. 2-3 गाड्या तिथंच थांबत जा. पाठीमागून 10 घंटे लेट आलं तरी चालतंय, सगळे मुंबईकडे जाणार आहेत. एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. एकमेकाला कोणाला काही दुखापत झाली तर अँब्युलन्सला रस्ता ताबडतोब देत जा, त्याला गाडीत टाकत जा. ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा. कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतला डबा त्याला द्या. कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका बाटलीतला अर्धा पे आपण मदत करा. एकमेकाशी सावध भूमिका राहा. आणि सगळ्यात मोठं आपल्या समोरचं चॅलेंज आहे, आपण या ठिकाणावर बसलोत. हे ठिकाण आपलं आंदोलन समजा. फक्त ही एवढंच ठिकाण. आपल्या ठिकाणापासून 10 फुटावर किंवा 10 मीटरवर जरी कुठं दगड हाणला, कुठं जाळपोळ झाली, ती उद्योगून तुम्ही तुमचं सरकार बघा म्हणायचं, आम्हाला नाही माहित.